नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कॉन्टेंट क्रिएटर. आज आम्ही चाललो आहोत शिर्डीला आणि आता सकाळचे 7 वाजले आहेत. सकाळी 4 वाजता उठले होते मी आणि सगळी जी काय आहे ती तयारी केली आहे आणि घरून ना थोडंसं डबा वगैरे घेतला आहे मी, कारण बाहेरचं खाणं इतकं पण चांगलं नसतं. त्याच्यामुळे म्हटलं चला घरचं जेवण ते घरचं जेवण असतं, म्हणून सकाळी उठून छानपैकी भाजी चपाती केली आहे. आणि आता सकाळचे जवळजवळ 7 वाजले आणि मी तर फुलं शोधत आहे, कारण आम्ही चाललो आहोत शिर्डीच्या साईबाबांना. आणि खूप वर्षांनी चालले, मला वाटतं मी 15 वर्षांनी, लग्नाच्या नंतर गेलेच नव्हते कधी आणि लग्नाच्या आधी कधी गेले होते मला आता आठवत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं 10-15 वर्ष, 12, 13, 14, 15 कितीतरी वर्ष झाली आहेत. आणि आता खूप वर्षांनी चालले तर मला बघायचं आहे नक्की कसं आहे मंदिर वगैरे, गेलेच नाही आहे आणि खूप ओढ पण लागली आहे शिर्डीच्या साईबाबांची. तर चला मंडळी, आता हा आजचा व्लॉग असणार आहे शिर्डीच्या साईबाबांचा. आणि आम्ही कुठे थांबलो होतो, भक्तनिवास कोणतं होतं, त्याच्यानंतर चार्जेस किती होते, सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर आता आम्ही राहतो पुण्यामध्ये आणि पुण्यातून शिर्डीला जाण्यासाठी जो काय वेळ लागतो तो आहे 3 ते 4 तासाचा. म्हणजे त्याच्या आधीसुद्धा आपण पोहोचू शकतो, आपल्यावर आहे आपली ड्रायव्हिंग वगैरे. आणि त्यासाठीच ना आधी पेट्रोल वगैरे सगळं भरून घेतलं, पेट्रोल आणि CNG वगैरे. आणि आता आम्ही निघालो आहोत. सोबत विवांची जी काही गाडी आहे, 2-3 गाड्या घेतल्यात, कारण प्रवास लांबचा होता. त्याच्यामुळे म्हटलं की सोबत काहीतरी मुलांना खेळलं असेल त्याच्यासोबत ते नादवतात, त्याच्यामुळे मग अशी खेळणी वगैरे घेतली आहेत सोबत. आणि आता आम्ही आलो आहोत आळ्या फाट्याला. तर सगळ्यांना माहितीच असेल आळेफाटा कुठे आहे आणि शिर्डीला जाताना हा रूट लागतो. सो फास्टॅगचं आम्ही पहिले टॅग लावून घेतला, कारण आम्हाला आता प्रवास करायचाच असतो आणि दरवेळेस ते टोलवर थांबा वगैरे ते काही आपल्याला इतका वेळ नसतो. त्याच्यामुळे ते फास्टॅग डायरेक्ट आम्ही लावून घेतलं. इथे एक घर होतं, ते फास्टॅग लावून देत होते आणि त्यांच्या घरासमोरच ना ही छान अशी फुलं होती. तर मी फुलं घेतली शिर्डीच्या साईबाबांना. मला ही फुलं खूप आवडली होती. मोगरा होता, जास्वंद होते, अशी वेगवेगळ्या प्रकारची खूप फुलं होती, मी घेतली. आणि आता ही फुलं फार भाग्यवान आहेत की ज्यांना साईबाबांच्या पायथ्याशी जायचं आहे. तर मला असं वाटतं की फुलांचं भाग्यच आहे तेवढं. आणि आता तोपर्यंत ह्यांचंसुद्धा काम इथे चालू होतं. तर बराच वेळ आम्ही थांबलो होतो, म्हणजे मला वाटतं 15 ते 20 मिनटं आम्हाला लागली इथे फास्टॅग वगैरे ही सगळी प्रोसेस वगैरे करायला. आणि मग त्याच्यानंतर ते दादाने स्वतः मला फास्टॅग वगैरे गाडीला लावून दिलं. आणि मग तोपर्यंत विवानसुद्धा बोर झाला होता, तर त्याला म्हटलं की चल तुला बाहेर थोडंसं दाखवते वातावरण कसं आहे गावचं. किती छान गाया वगैरे होत्या. तर माझ्या माहेरी सासरी दोन्हीकडे आहे, तर सवय आहे मुलांना माझ्या गावाकडची सुद्धा. तर त्यांना फार बरं वाटत होतं आणि छोटी गाई बघून ह्याला तर खूप जास्त आनंद झाला. फास्टॅगचा जो टॅग आहे ना तो त्या दादानेच आम्हाला लावून वगैरे दिला. आणि सगळी प्रोसेस होईपर्यंत 15 ते 20 मिनटं गेली. आणि तोपर्यंत आम्ही सगळा नजारा बघत होतो बघा, छानच कौलारू घर वगैरे होतं, फार छान वाटत होतं आम्हाला इथे. आणि त्याच्यानंतर जी काही प्रोसेस आहे ती केली. रियांश बोर झाला होता, रियांशला म्हटलं होतं गाडीच्या बाहेर अजिबात यायचं नाही. विवान काय ऐकत नसल्यामुळे त्याला मला गाडीच्या बाहेर घ्यावं लागलं. आणि मग त्याच्यानंतर असं प्रोसेस वगैरे कंप्लीट झाल्याच्यानंतर आम्ही निघालो पुन्हा शिर्डीच्या साईबाबांच्या दिशेने. त्यानंतर आम्ही कुठेच थांबलो नाही, डायरेक्ट शिर्डीला थांबलो. ज्या वेळेस आपण फॅमिलीसोबत कुठेतरी बाहेर जातो किंवा देवदर्शनाला जातो ना, त्यावेळेस एकदम छान पॉझिटिव्ह एनर्जी वाटत असते. आणि आता तुम्हाला म्हटलं की मी टिफिन सोबत घेतला होता, तर विवानला भूक लागली होती, तर त्याला लगेच मी टिफिन दिला. त्याच्यानंतर करवंद जे काय आहे ते येत होते करवंदवाले, तर करवंदसुद्धा घेतली. इतकी गोड करवंद होती, मी पहिल्यांदा इतकी गोड करवंद खाल्ली असतील. आणि असं छानपैकी खातपीत ना हा प्रवास चालू होता. आणि सुंदर असं शिर्डीचं साईबाबांचं जे देवस्थान आहे तिथे आम्ही लवकरच पोचलो होतो. म्हणजे मला वाटतं इथून मला वाटतं 10 ते 15 किलोमीटरच होतं. आणि छानपैकी आजूबाजूचा परिसर बघत, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऊनसुद्धा खूप लागत होतं. आणि मध्येच आम्ही AC चालू करत होतो, मध्येच थोडीशी नॅचरल हवा ज्यावेळेस आम्हाला दिसत होती त्यावेळेस लगेच खिडकी ओपन करून नॅचरल एअरसुद्धा त्याचासुद्धा आम्ही अनुभव घेत होतो. आजूबाजूच्या परिसरावरून तुम्हाला समजलंच असेल की आपण आलो आहोत शिर्डीच्या साईबाबांना. आणि आता लवकरच आम्ही पोचणार आहोत. आणि तिथल्या ज्या भक्तनिवासमधल्या काही लोकांना आम्ही भेटून त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं, कारण की रूम अवेलेबल नव्हती असं त्यांनी सांगितलं. आणि खरंच अवेलेबल नव्हती, पण त्यांनी आमच्यासाठी अवेलेबल करून दिली. खरंच थँक्यू त्यांना. आणि आम्ही ज्या भक्तनिवासमध्ये थांबलो होतो ना, खरंच तो भक्तनिवास एकदम छान, व्यवस्थित, क्लीन, क्लिअर, लिफ्ट, त्याच्याबरोबर सगळी स्वच्छता, सगळ्या सोयी तिथे होत्या. आणि आम्ही जातानाच असं ठरवलं होतं की आपण भक्तनिवासमध्येच राहणार आहोत. तर शिर्डीतले ना सगळे जे भक्तनिवास आहे ना ते एकदम रिजनेबल रेटमध्ये आहेत आणि सगळेच एकदम छान आहेत. तर तुम्हाला आमच्या हावावरून कळालंच असेल की ती रूम अवेलेबल नव्हती आणि आम्ही खूप कन्व्हिन्स केलं त्याने की आम्हाला रूम द्या वगैरे. पण आता जवळजवळ 11 वाजले होते मला वाटतं आम्हाला पोहोचेपर्यंत. 10:30-11च्या दरम्यान आम्ही पोहोचलो होतो आणि कुठेही स्टॉप न घेता पोहोचलो, त्याच्यामुळे लवकर पोहोचलो. तर हा भक्तनिवास बघू शकता, एकदम छान, प्रशस्त, क्लीन, क्लिअर होता आणि आम्हाला इथेच राहायचं होतं. तर खूप कन्व्हिन्स केल्याच्यानंतर ते आम्हाला म्हटलं की तुम्ही जेवून या, त्याच्यानंतर आपण पुन्हा बोलूया. तर इथे साईरत्न खूप सुंदर होतं. साईबाबा अक्षरशः वाटत होते खरंच झोपलेत का काय. आम्ही दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही म्हटलं की चला ठीक आहे जेवण करून घेऊया. त्याच्यानंतर आम्ही निघालो जेवणाच्या दिशेने. आणि त्याच्यानंतर इथे
जे प्रसाद असतो, महाप्रसाद असतो, तर त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. तर तिथे काही जेवण छान होतं, पण तिथे शूटिंगला अलाउड नव्हतं. तिकडच्या ना आम्ही अजून 1-2 लोकांना भेटलो आणि त्यांना पण सांगितलं की आम्हाला रूम हवी आहे वगैरे, पण ते म्हटले अवेलेबल इथे नसते. 6-6 महिने आधी बुकिंग करावी लागते, तरच तुम्हाला इथे रूम अवेलेबल होते. आम्ही ऑनलाईनसुद्धा चेक करत होतो, पण सगळ्या रूम बुक दिसत होत्या. आणि त्याच्यानंतर म्हटलं की चला जाऊ द्या, आपण पहिले जेवण करून घेऊया. आणि मग आम्ही निघालो होतो ह्या महाप्रसादाच्या दिशेने आणि जेवण वगैरे केलं छानपैकी. आणि पण शूटिंग अलाउड नसल्यामुळे मला काही शूट करता आलं नाही. आणि मग बघा अशी छानपैकी ताटं वगैरे होती. आणि मग तिकडचे ते काका होते, ते म्हटले की ते शूट्स अलाउड नाही आहे, सो शूट नाही केलं. पण जेवण खरंच एकदम छान होतं. छान पोटभर जेवण वगैरे केलं आम्ही. आणि मग त्याच्यानंतर ना आता पुन्हा प्रश्न होता की भक्तनिवासचा राहायचं आहे कुठे. आणि खरंच जे भक्तनिवास आम्ही डोक्यात ठेवलं होतं आम्हाला तिथेच राहायचं होतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही आलो आणि मग त्यांना पुन्हा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की सर एकतरी रूम अवेलेबल असेल, तुम्ही बघा भेटते का वगैरे. तर मग त्यांनी चेक केली तर एक रूम खाली झाली होती आणि आम्हाला लकीली ती रूम भेटली. आणि खरंच म्हणजे एकदम छान सुंदर अशी रूम आम्हाला भेटली. तर तुम्हाला ती लवकर बघायला भेटेल. हा भक्तनिवास कोणता आहे याचं नावसुद्धा मी तुम्हाला सांगते. तिथे गेल्याच्या नंतर किंवा त्याच्या आधीच तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा चेक करा. आणि खरंच एकदम छान असं भक्तनिवास आहे हे. जवळजवळ ना 4 ते 5 लिफ्ट होत्या ह्या भक्तनिवासमध्ये. आणि रूम भेटल्याच्या नंतर बघा किती आम्हाला आनंद झाला आहे सगळ्यांनाच. आणि मग त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहोत आमच्या रूमच्या दिशेने. तर लिफ्टने आम्ही गेलो. तुम्ही बघू शकता लिफ्ट वगैरे सगळ्या सुखसोयी आहेत, एकदम छान आहे. अजिबात असं कुठं वाटत नाही की आपण भक्तनिवासमध्ये राहतोय, असं वाटत होतं खरंच कोणतं तरी आपण हॉटेलमध्येच राहत आहोत. आणि तुम्हाला पण ना जर तुमची जी ट्रिप आहे किंवा तुमचं देवदर्शन आहे ते एकदम रिझनेबल रेटमध्ये करायचं असेल, तर खरंच भक्तनिवासचं जे काय आहे तो ऑप्शन तुम्ही चूज करायला पाहिजे. आता आम्ही नॉन ए सी रूम घेतली होती. फक्त 500 रुपये त्याचं रेंट होतं. आणि ए सी रूमचं 1000 रुपये होतं, 900 ते 1000च्या दरम्यान. आणि आता चेहऱ्यावरचा आनंद बघतच असाल तुम्ही की म्हणजे रूम भेटल्यानंतर रूम पण एकदम छान होता. तुम्ही पुढे माझ्या ब्लॉगमध्ये नक्की चेक करा. तर एकदम छान प्रशस्त असं हे भक्तनिवास होतं. आणि फक्त 200 रूमचंच होतं. तर बाकीचे जे भक्तनिवास होते ते 1000, 500 वगैरे आहे, तरी फक्त 200 आहे. आणि एकदम व्यवस्थित असे क्लिअर होतं सगळं व्यवस्थित. तर प्रत्येक फ्लोअरला ना मे आय हेल्प यू असं काउंटर होतं. आणि तिथे 2 ते 3 सेवेकरी होते. त्यांना जाऊन तुम्ही तुमचे कंप्लेंट्स किंवा काही तुमचे प्रॉब्लेम्स असेल तर ते सांगू शकत होते. आणि ते लगेच क्विकली ॲक्शन घेत होते की हां बाबा हे नाही आहे का, किंवा हे असं पाहिजे का, ते लगेच तुम्हाला हेल्प करायला तयार होते. आता भक्तनिवास आहे आणि तरी काही लोकांनी ना काय केले, ते कपडे वगैरे वाळत घातले आहे, तर हे चुकीचं आहे, तिथे अलाउड नाहीच आहे. पण आता काही लोक असे असतात की त्यांना सांगूनही समजत नाही, तर त्या लोकांनी असं कपडे वगैरे वाळत घातली होती तिथे. आणि हे चुकीचंच आहे. आपण देवदर्शनाला जातो आहे, कपडे वगैरे वॉश करायला तर आपण जात नाही आहे. तर 1-2 दिवस ॲडजस्ट करायला काही हरकत नाही आहे. पण तरीही जाऊ दे, आपण वळूया आपल्या रूमकडे. तर इथे होती ह्या साईडला आमची रूम. आणि रूम पण एकदम छान होती, तुम्ही बघू शकता. तर ह्या रूममध्ये ना 500 रुपये रेंट होतं ह्या रूमचं. आणि एका दिवसासाठी होतं. तर आता आम्ही 11ला चेक इन केलं होतं. चेकआउट दुसऱ्या दिवशी असणार आहे, म्हणजे आज सॅटरडे तर उद्या संडेला 11-12 वाजेपर्यंत तुम्ही जाऊ शकता. थोडंफार मागे पुढे झालं तरी चालतं, असं काही नाही आहे. असे छान बेड होते. जर तुमच्यासोबत जास्त माणसं असतील तर ते तुम्हाला वेगळ्या जे काय ते गाद्या, उशा, त्याच्यानंतर ब्लँकेट्स वगैरे पण प्रोव्हाइड करतात. आणि एक्स्ट्रा माणसाचे चार्जेस मे बी 50-60 रुपये आहेत. तर ते सुद्धा रिजनेबल रेटमध्ये आहेत. आणि असं छान असं नजारा जो काय आहे तो आमच्या विंडोमधून दिसत होता. आम्ही असा प्लॅन केला होता की आपण थोडा वेळ तर रेस्ट करूया. आणि आता ह्यांना काहीतरी हवं होतं दोघांना, तर मग हे दोघंजण बाहेर गेलेत. आणि म्हटलं की चल थोडा वेळ रेस्ट करूया आणि त्याच्यानंतर मग जाऊया देवदर्शनाला, कारण दुपारची गर्दी नसते असं आम्ही ऐकलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी 12-12:15 वाजले होते आम्हाला वर येईपर्यंत. वॉशरूम वगैरे पण एकदम छान होते, टॉयलेट, बाथरूम, गरम पाण्याची 24 तास तुम्हाला तिथे सेवा आहे. 24 तास तुम्ही गरम पाणी यूज करू शकता. डस्टबिन आहे, चेअर्स आहेत, छानपैकी बेड आहेत, ब्लँकेट्स आहेत. एकदम सुंदर, क्लिअर, प्रशस्त असा भक्तनिवासमधला हा रूम आहे. या भक्तनिवासचं नाव ना द्वारावती भक्तनिवास आहे. आणि हे अगदी फेमस आहे. आणला ना असं गाद्या वगैरे बघितल्या ना आणि अंथरूण वगैरे टाकलेलं बघितलं ना की त्याला उड्या मारायला खूप आवडतं. आणि तो बघा किती एन्जॉय करत होता. आणि त्याच्यानंतर ना थोडं रेस्ट वगैरे केला आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो होतो जेवण करायला. आणि छानपैकी जेवण केलं. मी शेंगदाण्याची मिरची, बटाट्याची भाजी, चपाती, प्लेट्स वगैरे सगळं नेलं होतं घरून. आणि म्हणजे आम्ही जेवण केलं होतं, पण बाहेरच्या जेवणाने इतकं पोट भरत नाही. भक्तनिवासमध्ये जे महाप्रसादाची सोय असते इथे,
तिथे आम्ही जेवण केलं होतं, पण मग थोड्या वेळाने परत भूक लागली म्हणून मग हे असं छानपैकी घरचं जेवण केलं परत एकदा. आणि मग त्याच्यानंतर जेवण वगैरे छान झालं. ही शेंगदाण्याची मिरची हे सगळं जेवण जे आहे ना ते सकाळी 4 वाजता उठून मी केलं होतं. आणि त्यानंतर ना आता आम्ही निघालो आहोत दर्शनाला. सगळं छानपैकी मी आवरलं आहे. आणि मग आता ना तर इथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय होती. एकदम थंड पाणी होतं आणि एकदम छान पाणी होतं. असं नाही की बोरचं वगैरे होतं, एकदम छान फिल्टर केलेलं पाणी होतं. तर आम्ही 2-3 बॉटल्स भरून घेतल्या होत्या. आणि आम्हाला इथून निघताना 1:30-1:45 झाले होते. आणि दर्शनाला आम्ही संध्याकाळी 6 वाजता बाहेर आलो. तर इतका वेळ का लागला, तर खूप गर्दी होती, म्हणजे वीकेंड्स होते आणि त्याच्याबरोबर सुट्ट्यासुद्धा संपत आल्या होत्या. सो फार वेळ लागला दर्शनाला. अदरवाईज ना तुमचं दर्शन 1.5 ते 2 तासात होतं. इकडचे काही जे भक्त आहेत ना त्यांना मी विचारलं की इतका वेळ का लागतोय, तर ते म्हटले असं नाही आहे, ॲक्च्युली खूप गर्दी असल्यामुळे ना इथे दर्शनाला वेळ लागतोय. अदरवाईज नाही तर 1.5 ते 2 तासामध्ये तुमचं दर्शन होऊन जातं. तर म्हटलं ठीक आहे, चला साईबाबा आपली परीक्षा बघतात असं समजूया. पण मुलं पण थांबली आणि त्यांनी जी सोय केली होती ना ती एकदम अप्रतिम होती. आतमध्ये फोन्स अलाउड अजिबात नव्हते, पण फोन अलाउड जरी नसले ना तरी पण एकदम छान वाटलं. 4 ते 5 तास ना AC हॉलमध्ये त्यांनी आमची सोय केली होती. खूप भक्त होते आणि AC हॉलमध्ये छानपैकी बसून ठेवलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मग जे काय आहे ते एक हॉल त्यांनी सोडत एक हॉलचं दर्शन झालं. आणि मग अशा प्रकारे आमचं दर्शन जे आम्ही 2ला लाईनमध्ये लागलो होतो ते 6च्या दरम्यान आम्ही बाहेर आलो. खूप छान असं प्रशस्त भक्तनिवास आहे, द्वारावती भक्तनिवास. त्याच्या अपोजिट साईडलाच गार्डन आहे. तर पुढे ना ब्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला भेटणार आहे. द्वारावती भक्तनिवास तुम्ही बघू शकता, ॲरो दाखवला आहे. कुठेही गेलं तरी शिर्डीमध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. एकदम छान असं भक्तनिवास आहे. मी रिकमेंड करेल तुम्ही इथेच राहा. आणि ऑनलाईन बुकिंगसुद्धा असते, तुम्ही इन्क्वायरी वगैरे करू शकता. आणि त्यानंतर ना आता आम्ही निघालो आहोत दर्शनाला. तर खरंच असं म्हणतात की योग आल्याशिवाय शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन काही होत नाही. आणि ते सुद्धा खरं आहे. इरादे बनते हे, इरादे बिघडते हे, शिर्डी वही जाते हे, जिने बाबा बुलाते हे. आणि खरंच आम्हाला ज्यावेळेस बाबांनी बोलवलं ना इतकं छान प्रसन्न वाटत होतं. आणि मस्त बाबांचं खूप छान दर्शन झालं. म्हणजे आम्ही कन्फ्यूज होतो की थांबायचं आहे का नाही थांबायचं आहे, कारण मुलं थांबतील की नाही एवढं 4-5 तास. पण थांबली मुलं. त्यांनी खाण्यापिण्याची सगळी सोय केली होती. सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित मॅनेज केल्या होत्या तिथे. असं काही हे नव्हतं की 4-5 तास तुम्हाला खूप त्रास वगैरे होते. AC हॉलमध्ये चिप्स, चहा वगैरे या सगळ्या गोष्टींची तिथे सोय केली गेली होती. त्याच्यामुळे दर्शन एकदम सुंदर झालं. मंदिराच्या आतमध्ये ना मोबाईल बिलकुल अलाउड नाही आहेत. कॅमेरा वगैरे कोणतीच गोष्ट अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे मोबाईल जे आहेत ना तुम्हाला काउंटरवर, म्हणजे मोबाईल काउंटर्स आहेत तिथे जमा केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका. कारण आमच्यासोबत आणि बऱ्याच जणांसोबत असं झालं, ते लोक पुढे गेलेत आणि पुन्हा मागे त्यांना मोबाईलवर काउंटरवर यायला लागले. बिकॉज ऑफ द मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहेत. छानपैकी दर्शन झालं 5-6 तास. आतमधलं काही शूटिंग करता येत नाही, त्याच्यामुळे ते अलाउडच नाही आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा बाहेर आलो आणि संध्याकाळ झाली होती. छानपैकी असं आजूबाजूला सुंदर असं निसर्गरम्य आणि छान मंगलमय वातावरण होतं.
दर्शन वगैरे एकदम छान झालं. तर मी तुम्हाला ते सांगितलंच काय वगैरे कसं काय आहे प्रोसेस वगैरे. छानपैकी दर्शन वगैरे झालं आणि आता ना आम्ही निघालो आहोत आमच्या पुन्हा रूमच्या दिशेने, म्हणजेच भक्तनिवासमध्ये. जाताना ना भूक लागली होती, तर म्हटलं मस्तपैकी चला छानपैकी भजी वगैरे जे काय आहे इकडची जी स्पेशालिटी आहे ती ट्राय करूया. मस्तपैकी भजी वडापाव वगैरे खाल्ला आणि इकडे ना अशी खोबऱ्याची चटणी दिली जाते, तर एकदम छान टेस्टी लागत होती. आणि त्याच्यानंतर ना आम्ही निघालो आमच्या रूमच्या दिशेने. संध्याकाळ झाली होती. वातावरण तुम्ही बघू शकता एकदम छान प्रसन्न असं वातावरण होतं आजूबाजूला. हा आहे भक्तनिवासचा आजूबाजूचा परिसर. एकदम छान प्रसन्न वाटणारा हा परिसर आहे आणि इथे आल्याच्या नंतर ना खरंच एकदम मन जे काय आहे ते एकदम प्रसन्न होऊन गेलं. समोरच होतं गार्डन भक्तनिवासच्या. प्रशस्त जितकं मोठं भक्तनिवास होतं तितकंच मोठं ते गार्डन होतं. आणि मग त्याच्यानंतर ना त्या गार्डनमध्ये आम्ही जायचं ठरवलं, पण म्हटलं पहिलं रूमवर जाऊया वरती, छानपैकी फ्रेश होऊया आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मुलांना घेऊन ना खाली येऊया. मग त्याच्यानंतर रूमवर गेलो. तर आम्ही तर थकलो नव्हतो, पण आई खूप थकल्या होत्या, त्या म्हणत होत्या मी येणार नाही, पण नंतर त्या पण आल्या. आणि त्याच्यानंतर मुलांनी खूप मजा केली गार्डनमध्ये, खूप म्हणजे खूपच. त्याच्यानंतर रूमवर आलो, छानपैकी फ्रेश झालो, हातपाय वगैरे धुतले आणि त्याच्यानंतर ना आता मुलं काय ऐकणार नव्हते, कारण त्यांना माहिती होतं गार्डन चालू होणार आहे, त्याच्यामुळे ते पण फ्रेश झाले. आणि थोडं का आता विवांचं पुन्हा चालू झालं इथे लोळणं, आणि मग थोडंसं म्हटलं जरा पडावं, तर म्हटलं की नाही मम्मा पहिलं खाली चल, तर मग मी त्यांना घेऊन खाली गेले. आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने आई आणि मग त्यांचे पप्पा आले. आता मुलांना ना गार्डनमध्ये खेळायचं होतं, त्याच्यामुळे मी पहिलेच त्यांना घेऊन आले होते आणि छानपैकी मुलं इतकी रमली होती की त्याने 2-3 तास ते सहज स्पेंड केले. हे गार्डन जे आहे ते 9चं टायमिंग आहे, पण 10 वाजेपर्यंत चालू होतं, कारण आम्ही 10 वाजेपर्यंत खालीच होतो. आणि आता ही मुलं जे आहेत हे इतकं मोठं गार्डन बघून ना खरंच एकदम खुश झाली. खूप मोठं गार्डन होतं, खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्लाईड्स होते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होत्या आणि मुलांनी खूप मजा केली इथे. कुठेही ना लांब जायची गरज नाही आहे, अगदी भक्तनिवासच्या अपोजिट साईडलाच आहे. मुलं एकटीसुद्धा येऊ शकतात, जर ती मुलं मोठी असतील तर. तर विवान एवढा मुलगा नाही एकटा येऊ शकत, पण जर फर्स्ट सेकंडची मुलं जी आहेत ना ती एकटी येऊ शकतात. तर खूप मजा करत होती मुलाने. आम्हीसुद्धा ना छान हवा सुटली होती, तर या थंड हवेचा आणि ह्या आजूबाजूच्या वातावरणाचा ना मस्तपैकी लाभ घेत होतो. ना पाण्याची बॉटल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी कॅरी करतेच. आणि आता आपण जाऊया कुठेतरी बाहेर फेरफटका मारायला, असं जे पप्पा म्हटलं चला. भूक तर नव्हती, कारण मगाशी मी नाश्ता वगैरे केला होता आणि त्यामुळे ना म्हटलं की चला जाऊया कुठेतरी, बघूया काय आहे अजून शिर्डीमध्ये नवीन असं, म्हणून फेरफटका मारायला सहज बाहेर पडलं. तर हे पाणीपुरी कॅफे दिसलं आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे सेक्शन दिसतील. तर तिथे ना एक खट्टा मिठ्ठा पाणी, एक पुदिना पाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे बरेच 5-6 पाणी होते.
तर ते फक्त पुऱ्या जे आहे ते फोडून देणार आणि आपण त्याच्यात पाणी भरून ना ते खायचं. एकदम वेगळं इंटरेस्टिंग असं पहिल्यांदाच मी बघितलं. एकदम छान वाटत होतं आणि तुम्ही बघू शकता बघा असं अशा प्रकारे पाणी बाहेर येते बटन प्रेस केल्याच्यानंतर आणि आपणच पाणीपुरी तयार करायची. म्हणजे ते पाणीपुरी देणार आपल्याला पुऱ्या फोडून आणि आपण ती खायची मस्तपैकी भरून. मस्त होतं, लसूण वेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स होते. तर आम्ही ट्राय केली, आम्हाला तर आवडली, खूप छान आहे. तुम्ही जर गेला तर भक्त निवासी अगदी बाजूलाच आहे हे, तर ही पाणीपुरीसुद्धा ना नक्की ट्राय करा. तर पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि चटरपटर जे काय थोडंफार खाल्लं आणि मग मसाला ताक पिला आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो रूमवर. साईबाबा संस्थाचे ना इथे कॅन्टीनसुद्धा आहेत आणि इथे अगदी ना मुबलक दरामध्ये म्हणजे 2, 3 आणि 5 रुपयाच्या दरांमध्ये ना चहा, कॉफी आणि दूध उपलब्ध आहे. तर ते सुद्धा घेतलं आम्ही आणि त्याच्यानंतर ना झोपलं मस्तपैकी आणि सकाळ झाली. आता बघा संडेची ही मॉर्निंग आहे. एकदम सुंदर अशी सकाळ झाली. 8च्या दरम्यानचं हे शूट आहे. तर छानपैकी मॉर्निंग झाली आणि त्याच्यानंतर ना आता आम्हाला सगळ्यांना आवरून निघायचं होतं. तर आम्ही प्लॅन काहीच केला नव्हता कुठे जायचं आहे वगैरे. तर म्हटलं आजूबाजूचे काही प्लेसेस आहेत तर ते बघूया आणि मग जाऊया आपल्या घरी. तर ही आहे सकाळचे बघा, दोघं पण झोपलेले आहेत मस्तपैकी. रियांश उठला पण विवान काय उठेना. आईंनी छानपैकी आंघोळ वगैरे केली आणि आता त्या म्हणत होत्या की आता कुठे जायचं आहे वगैरे काय असं प्लॅनिंग चालू होतं. तर म्हटलं पहिला नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर बघूया आपल्याला कुठे काही ठिकाण वगैरे भेटते का जवळपास जाण्यासाठी. आईचा लाडका नातू आणि आई हे दोघांचा छानपैकी फोटोशूट व्हिडिओ वगैरे काढला आणि आता मला जायचं होतं आंघोळीला. तर तुम्हाला मी दाखवते बघा, बाथरूम वगैरे एकदम क्लिअर होतं आणि पाणीसुद्धा इतकं गरम होतं. छानपैकी तुम्ही कितीही पाणी, गरम पाणी घ्या, थंड पाणी घ्या. तर ही आहे ह्या भक्तनिवासी खासियत. अजिबात पाणी वगैरे वाया घालवू नका आपण. आणि आता मी चालली आहे आंघोळीला. तर आवरून आम्ही निघणार आहोत. तर भेटूया मंडळी नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर विवानला पहिले मी आंघोळ घालून घेतली आणि आता विवान छानपैकी आवरून वगैरे तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर ना आम्ही निघणार आहोत कुठे ते माहिती नाही आहे. चला तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, कारण शिर्डीचं जे काय होतं ती इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे. कॅप्शनमध्ये मी सगळं डिटेल जे काय आहे ते टाकणारच आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि त्याच्यानंतर सगळी डिटेलिंग, त्याच्यानंतर व्लॉग कसा वाटला. व्लॉग आवडत असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अजूनही छान छान व्लॉग येणार आहेत. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. ओम साईराम.